अशी मस्त गोल गरगरीत आणि रसरशीत बुंदी बघितली की लग्नाच्या पंक्तीची आठवण जरूर येते. गावाकडे जे राहतात त्यांना माहिती असेल, लग्नात पंक्तीत बुंदी ही आवर्जून असायची म्हणजे असायचीच. आता तरी बरेच ऑप्शन आलेले आहेत, पण पहिले तर बुंदीच असायची आणि त्याच्यामध्ये मस्त तो लाल हिरवा तो कलरफुल बुंदीचा दाना. वा, काय मस्त ती मजा. आता बघा, बुंदी करणं काही कठीण नाही आहे असंच तुम्हाला वाटेल जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत आणि सविस्तर बघितला तर. अगदी सोप्यातली सोपी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे बुंदी बनवण्याची, साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये आणि सोप्यातल्या सोप्या मेजरमेंटमध्ये. अगदी कुठलंच असं रॉकेट सायन्स आपण याच्यामध्ये लावलेलं नाही आहे की खूपच ग्राममध्ये मोजा आणि किलोमध्ये मोजा, काहीच नाही. 4 वाट्या बेसन घ्या. बेसन कुठलंही घेऊ शकता, विकतचं, घरचं, डाळीचं, दळलेलं, फक्त ते बारीक असावं. तरीही ते गाळून घ्यावं. आता गाळताना इकडे तिकडे उडत असेल तर चमच्याने गाळा. ही ट्रिक आता जुनी झाली तरी पण सांगते. गाळून घ्या म्हणजे असं इकडे तिकडे उडणार नाही. आता आपण हे 4 वाट्या बेसन घेतलं तर सुरुवातीला 1 वाटी पाणी घेतलं, थंडच पाणी आहे, आणि त्याच्यामध्ये रंग घातला पिवळा. ऑप्शन आहे, हळद घालू शकता. रंगाला ऑप्शन तुम्ही हळद वापरू शकता, पिवळा रंग जर तुम्हाला करायचा असेल तर. नाही तर प्लेन केलं तरी चालेल, पण पिवळ्या रंगावरती बुंदी छान दिसतं, नाही तर पांढुरकी दिसेल, ती चांगली नाही दिसत दिसायला, हो की नाही. म्हणून हळद किंवा रंग जरूर घाला. आता 1 वाटी किंवा ज्या कपाने आपण मोजलं आहे तर 1 कप पाणी आपण सुरुवातीला घालून घेतलं आणि दुसरा कपसुद्धा आता भरून घेतला. आता दुसरा कप घालताना घाई करायची नाही, हळूहळू घालायचं, मिक्स करायचं आणि नंतर अंदाज घेऊन तो दुसरा कप आपण याच्यामध्ये घालायचा. सुरुवातीलाच घालायचं नाही, कारण कमी जास्त पाणी लागू शकतं. कारण बेसन तुम्ही शिगेवरती वाटी भरून घेतला आहे का, एखादी वाटी शिगेवर झाली आणि एखादी वाटीची शिग कमी झाली तर त्यानुसारही अंदाज इकडे तिकडे होतो. म्हणून साध्या सरळ सोप्या भाषेत आणि आपल्यातली आपली रेसिपी काय चुका होतात हे सांगूनच मी तुम्हाला आज ही रेसिपी शेअर करत आहे. तर बेसन जर तुम्ही दाबून दाबून घेतलं असेल तर पाणीसुद्धा शिगेवरती वाटी भरून घ्या. बेसन पोकळ घेतलं असेल तर पाणीसुद्धा तसंच घाला. म्हणून सांगते की अंदाज घेत घेत पाणी घाला, म्हणजे शेवटी तुमच्या लक्षात येईल. पाणी कमी जास्त झालं तर बुंदी पूर्णपणे चुकतं. या बॅटरवरती संपूर्ण निर्भर असतं बुंदी गोल गरगरीत होणार की शेपटे येणार, तेलावरती छान अशी तळल्या जाणार की ती आकार धरणार नाही, हे सगळं या बॅटरवरतीच असतं. कन्सिस्टन्सी तुम्ही बघितली, बस इतपत आता हे छान असं आपल्याला असलं पाहिजे. पाहू शकता, मस्तच. चला, साईडला ठेवून दिलं. आता पाकाकडे वळूयात. आता बुंदीचा पाक म्हटलं की थोडासा लक्षपूर्वक करावा लागतो, कारण हा जर थोडा जरी जास्त झाला तर बुंदी ऑब्झर्व करत नाही, कच्चा राहिला तर बुंदी मग ती आपली ओलसर होते. 4 वाट्या आपण बेसन घेतलं होतं, तर इथे आपण 2.5 वाट्या साखर घेतलेली आहे. वाटीनं घ्याल तर वाटे म्हणा, कपानं घ्याल तर कप म्हणा, ग्लासनं घ्याल तर ग्लासनं घ्या. एक कुठलंही घरातलं भांडं तुम्ही सुरुवातीपासून ठरवून घ्या आणि त्याने संपूर्ण मेजरमेंट करून घ्या. 2.5 वाट्या साखर आहे, त्याला 1.5 वाटी पाणी घातलं, मिक्स करून घ्यायचं. आता गॅसवरती ठेवायचं. आता आपल्याला येथे 1 तारी पाक करून घ्यायचा आहे सुरुवातीला. नंतर सांगतेच मी, सतत चालवत जर आपण हे साखर विरघळून घेतली तर ती लवकर विरघळते आणि आपला पाकही लवकर होतो. बेसन आधी भिजून ठेवावं, म्हणजे हा पाक होईपर्यंत बेसन छान असं मुरल्या जातं. म्हणून सुरुवातीला बेसन भिजून ठेवा, नंतर पाक करा, म्हणजे बेसनाला वेळ मिळतो रेस्ट करायला. बघू शकता साखर विरघळली. आता इथे बघा आपण घातलेली आहे इलायचीची पावडर. इलायचीची पावडर घालणं ऑप्शनल आहे, आवडत असेल तर घाला, नाही तर स्किप केलं तरीही चालेल. आता साखर आता इथे पूर्णपणे विरघळलेली आहे आणि चिपचिप असं झालं आहे. याच्यावरती आपल्याला परत याला 2 मिनिटासाठी शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे 1 तारी पाक आपला बनून तयार होईल. आता बघा इथे हलकासा 1 तार येत आहे, दिसतंय कॅमेऱ्यामध्ये, दिसतंय हळूहळू, बघू शकता हलकासा येत आहे. आणि आता आपल्याला याच्यावरती नुसतं 1 सेकंद शिजवायचं आहे आणि गॅस बंद करून टाकायचा आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. झाकण मात्र जरूर ठेवा, म्हणजे पाक हा थंड होणार नाही. याच्या पुढे पाक जाऊ देऊ नका, नाहीतर मग बुंदी पाक पिणारच नाही. आता पंक्तीतली बुंदी बनवतोय तर ती कलरफुल बनायलाच हवी, म्हणून 2 भागात आपण याला डिवाईड केलं, थोडं थोडं घेतलं आहे वाटी वाटी, आणि त्याच्यामध्ये पिवळा रंग लाल रंग आणि हिरवा रंग घातला आहे.
पिवळ्या रंगाची बुंदीची क्वांटिटी जास्त असणार, लाल आणि हिरव्या रंगाची बुंदीची क्वांटिटी कमी असणार. कारण ते दाणे असे विरळक दिसले ना तरच मज्जा येते बघा. आणि बघू शकता आता आपण हा लाल रंग मिक्स करून घेतलेला आहे. तसंच आपण हिरवा रंग सुद्धा इथे मिक्स करून घेऊयात. पावडर कलर असो, लिक्विड कलर असो, कुठलाही तुम्ही वापरू शकता. शक्यतोवर बुंदीमध्ये हिरवा आणि लाल रंगच असतो म्हणून तोच आपण वापरलेला आहे. आणि जास्त क्वांटिटीमध्ये पिवळ्या रंगाचीच बुंदी असते म्हणून आपण पिवळ्या रंगाचं सारण जास्त ठेवलं. आता इथे बघा सारा. तर झारा हा कुठला घ्यावा, कारण घरी बुंदी बनवतोय. सर्वांच्याच घरी हा बुंदीचा झारा असणार असं काही नाही आहे. आणि तो लागतोच असंही काही नाही आहे. आपला तळणीचा जो झारा असतो ना तो वापरला तरीही चालतं. आता आलं महत्त्वाची टीप की तेलाचं टेम्परेचर. बघू शकता बुंदी पडल्या पडल्या ती अशी वर आली पाहिजे एवढं आपल्याला तेल हे गरम लागतं. थंड तेलामध्ये बुंदी तळू नये आणि अगदीच कडकडीत तेलामध्ये ही बुंदी तळू नये. झारा प्रत्येक वेळेस पुसून घ्यावा आणि असं फक्त याच्यावरती घालून घ्यावं. याला खाली हलवायचं नाही किंवा असं झटकायचं नाही किंवा वरतून ते हाताने, बोटाने, चमच्याने काही फिरवायचं नाही. नुसतं असं हे बेसन याच्यावरती टाकत राहायचं. बुंदी आपोआप खाली पडत राहते. फक्त झाऱ्याचं आणि कढईचं डिस्टन्स परफेक्ट एकदा तुम्ही तुमच्या लक्षात घ्या. एकदा बनवलं ना तर बरोबर लक्षात येतं बघा. मी काय सांगते तुम्ही काय करणार असं काहीच होणार नाही आहे. कारण हे जे डिस्टन्स आहे तर हे जो आपण याच्यामध्ये अंतर ठेवलेला आहे हा परफेक्ट झाला की बुंदी मस्त अशी मोत्यावाणी गोल गरगरीतच होते. आणि झारा जर खूप खाली पकडला तरी बुंदी आकार धरत नाही, झारा खूप वर पकडला तरी बुंदी आकार धरत नाही. तेलात बुंदी पडल्या पडल्या काही सेकंदासाठी तळून घ्यावी, पण जास्त कडक होऊ देऊ नका, नाहीतर मग बुंदी कडक होते आणि मग ती पाक पिणार नाही. बुंदी तळल्यानंतर आपण थोडंसं चाळणीवरती चाळून घेऊयात. म्हणजे काय होते तेल याच्यामध्ये काही एक्स्ट्रा असेल तर ते निघून येईल. आणि महत्त्वाची टीप म्हणजे जेव्हाही तुम्ही दुसरा बॅच कराल तेव्हा झारा पूर्णपणे पुसूनच घ्या, तरच बुंदी छान पडेल. बघू शकता काय मस्त असा टुपकून दाणा पडते आणि पुचकून वर येत आहे. मस्तच. आणि एवढी मज्जा येते बघा बुंदी बनवायला. आधी तर असं वाटते बापरे, पंक्तीतली बुंदी म्हणजे फक्त आचार्य लोकच बनवतात की काय. तसं काहीच नाहीये, आपण सुद्धा बनवू शकतो. फक्त छोट्या मोठ्या सगळ्या टिप्स लक्षात घ्या आणि लक्षपूर्वक बुंदी बनवा. आता बघा हिरवी बुंदी सुद्धा बनवून घेऊयात. सेम प्रोसेस आहे, काहीच नाहीये. बघू शकता बॅटर परफेक्ट झालं ना तर बुंदी छान अशी मस्त पडते. काहीच त्याला हलवायचं डुलवायचं काम पडत नाही. पण बॅटर जर घट्ट असलं तर मग बुंदी पडणार नाही आणि पातळ असलं तर बुंदी आकार धरणार नाही. म्हणून बॅटरची कन्सिस्टन्सी लक्षात घ्या आणि मग बुंदी तळून घ्या. कमी प्रमाणात हिरवी बुंदी, कमी प्रमाणातच लाल बुंदी असं आपण संपूर्ण हे तळून घेतलेलं आहे. आणि मस्तच बघू शकता इथे काय बुंदी आपली तयार झाली. आणि पाहू शकता किती मस्त झाली, गोल छान आहे ना, आणि फुगली सुद्धा. चला आता तिन्ही कलर मिक्स करून घेऊयात. एकत्र करून घ्यायचं आहे कारण आपल्याला आता पाकात घालायचं आहे याला. आता पाक आतापर्यंत हलकासा कोमट झाला असेल तर थोड्या वेळासाठी गॅस चालू करा आणि हलकासा पाक हा गरम करून घ्या. या स्टेजला पाक परत तुम्ही चेक करू शकता. जर तुम्हाला वाटलं की पाक हा एका तारापेक्षा खूप जास्त पुढे गेलाय, घट्ट झालाय, तर याच्यामध्ये गरम पाणी घालून थोड्या वेळ शिजवून पाक हा ॲडजस्ट करून घ्या. म्हणजे पाक जर घट्ट झाला तर मग बुंदी तो पिणारच नाही आणि बुंदी आपली फिक्की फिक्कीशी राहील आणि व्यवस्थित ती आकारही धरणार नाही आणि छान अशी मोकळी मोकळी होणारही नाही. 5 मिनिटासाठी आपण झाकून ठेवलं होतं बघा पाकामध्ये. गॅस बंद करायचा आणि झाकून ठेवायचं. नंतरचं हलवून घ्यावं नाही तर हे कडक होते. आता तुम्ही पाहू शकता बुंदी मस्त अशी मोकळी मोकळी झालेली आहे आणि जशी जशी थंडी होते ना तशी तशी छान अशी दाण्याचा सुट्टा सुट्टा होतो बघा. आचारी लोक जेव्हा लग्नाच्या पंक्तीची बुंदी बनवतात ती खूप जास्त क्वांटिटीमध्ये असते. मग ती बुंदी अशी वाढवतात बघा. तुम्ही जर बघितलं असेल तर ती अशी बुंदी असं मोठ्या कपड्यावरती टाकून ती वाढवून घेतात. आपण कमी क्वांटिटीमध्ये बनवली त्यामुळे आपली ताटातच वाढते. पण हलकीशी पसरून ठेवा म्हणजे बुंदी एकाला एक चिटकणार नाही आणि दाणा असा मस्त मोकळा मोकळा मोत्यासारखा बुंदीचा पडेल. पाहू शकता, लवकरच बनवा. आणि तुमची बुंदी कशी बनली हे मला कमेंटमध्ये जरूर सांगा. सांगितलेल्या सर्व टिप्स जर वापरल्या तर 100% तुमचीही बुंदी चांगलीच बनेल. याला काही बाहेरचं इन्ग्रेडियंट आणायची गरज नाही. घरच्याच बेसन आणि साखरापासनं तुम्ही अशी मस्त पंक्तीतली बुंदी घरी बनवू शकता. मग आता पंक्तीची कशाला वाट बघायची, घरीच बनवा की.
मस्त अशी लाल पिवळी हिरवी बुंदी. चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपी सोबत. तोवर मजेत राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वातीज रेसिपीज पाहत राहा.